पुण्यातील त्या 40 एकर जमिनीचा व्यवहार रद्द करून जागा मूळ मालकांना परत द्या अशी मागणी अंजली दमानिया यांच्याकडून सरकारकडे करण्यात आली आहे। सोबतच नुसत्या चौकशीचे आदेश देऊन काही होणार नाही, ठोस कारवाई झाली पाहिजे असंही दमानिया यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री नेहमी चौकशा लावतात आणि त्यातनं साध्य काहीच होताना दिसत नाही आपल्याला। आतापर्यंत प्रत्येक प्रकरणाची नुसती अशी एक अनाउन्समेंट करायची की मी याची उच्चस्तरीय चौकशी करणार आणि त्या चौकशीचे आदेश फक्त आदेशच होतात, त्या चौकशा कधीही होत नाही, त्यातनं निष्पन्न कधी काही होत नाही। आणि आत्ताच्या घटकेला असं मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनाउन्स झाल्यात आणि कुठेतरी त्यांच्यात काहीतरी बिनसलं असेल, त्याच्यासाठी हे चौकशीचे आदेश आहेत। पण खरं तर हे प्रकरण इतकं गंभीर आहे। महसूल विभागाकडे माझा फक्त एकच मागणी असणार आहे की बाबा तुमचेच कलेक्टर म्हणालेत की आमची परवानगी न घेता हा व्यवहार झालाय, परवानगी न घेता व्यवहार केला असेल तर ही ताबडतोब रद्द करून ही सगळी जमीन मूळ मालकांकडे परत गेली पाहिजे। दुसरा विषय असा आहे की आणि जो ईओडब्ल्यू किंवा ईडीच्या अखत्यारीत येतो तो सरळ सरळ असा आहे की बाबा या कंपनीमध्ये पैसे नसताना 300 कोटी आले कुठून, दिले कसे, कोणी आणले, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे। पण ते करण्यासाठी मी ईओडब्ल्यू ला देखील भेटणार आहे आणि हे सगळे काय कारवाई करतायत ते एक आठवडा बघायचे, मॅक्सिमम 10 दिवस, नाहीतर याच्या विरुद्ध मी शांतपणे केस दाखल करणार आहे। कारण हे तर सरळ सरळ पेपरवर आहे माझ्याकडे। कलेक्टरांनी तात्काळ कारवाई करायला पाहिजे। आत्ताच्या घटकेला फ्रीज केले म्हणून सांगायला हवं। सेकंडली ही स्टॅम्प ड्युटीचे आदेश का कोणाच्या सांगण्यावरनं दिले गेले त्याची चौकशी झाली पाहिजे। तिसरं, हे जे आता व्यवहार या कंपनीचे दिसत आहेत, मला या कंपनीमध्ये बॅलन्स शीट मी तुम्हाला पाठवते झी24 तासला, सगळेचे सगळे आत्ताचे सप्टेंबर पर्यंतचे जे सगळे लोडेड आहेत ना ते सगळे पाठवते। 21-22, 22-23 आणि 23-24 या कंपनीनी काहीही व्यवहार केले नाहीत असे सर्टिफिकेट्स लावलेले आहेत। ती सर्टिफिकेट सुद्धा मी तुम्हाला पाठवते।